मला माहिती आहे महायुतीचे उमेदवारी आणि महायुतीच्या माध्यमातून आता आपल्याला आपल्यासमोर उमेदवार म्हणून सन्मान्य शेखरजी निकम आज इथं उपस्थित आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ खरी आज आपली इथं सभा आहे। सरांच्या प्रचारार्थ सभा घेण्याचं भाग्य आज आपल्याला मिळालं आहे। सरांबद्दल बोलायचं झालं तर अत्यंत मितभाषी असे आमदार म्हणून आपल्या चिपळूणला लाभलेले ते आमदार आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2019च्या 14च्या निवडणुकीत जर काही मतांना अपयश आल्यानंतर त्यांनी त्यांचं जे काम आहे ते अव्याहतपणे चालू ठेवून 2019ला यशाला गवसणी घातली होती। 2019मध्ये खासदारकीला 57,000 मताचा मागोवा असताना देखील त्या निवडणुकीमध्ये त्यांना जनतेने घवघवीत मत देऊन निवडून दिलं होतं। त्यावेळेचे असणारे उमेदवार सुद्धा आपल्या चव्हाण सभेत उपस्थित आहेत आणि कोणालाही असं वाटलं नव्हतं की महायुतीच्या माध्यमातून आज दोघंही एकत्र काम करतील आणि त्यातूनच कोणाची तरी आज उमेदवारी असेल। आणि आज चव्हाण साहेब सुद्धा मोठ्या मनानं मी सकाळपासून बघते की गेली 10-15 दिवस आम्ही संपर्कात आहोत। चव्हाण साहेब पण तेवढ्याच एक दिलानं आणि एक मुखानं सरांच्या पाठीमागे ठामपणे मोठ्या भावासारखे उभे आहेत व प्रचाराची यंत्रणा राबवताना आज आम्हाला कुठेतरी जवळून बघायला मिळत आहे। अशा या प्रचारार्थ आज आपल्या इथं सभा आयोजित केलेली आहे आणि त्या सभेला खऱ्या अर्थानं प्रास्ताविकापेक्षा बऱ्याचशा मान्यवरांची मनोगत ऐकणं जास्त उचित राहील। खिरडी बाबतीत बोलायचं झालं तर सरांनी खिरडीला काही झुकतं माप दिलेलं आहे। चव्हाण समाजाच्या काळातही आपल्याला बऱ्यापैकी निधी आपल्याला मिळाला होता आणि शेखर सरांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये बऱ्यापैकी निधी आज आपल्या विकासासाठी उपलब्ध झाला। प्रामुख्यानं सरांच्या काळातलं काम म्हणायचं झालं तर खिरडीची की आपली पुरानं प्रादुर्भावित अशी चिपळूण नंतरचं आपलं खिरडी गाव आहे त्या पुराचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून गाळ काढण्याचं जे महत्त्वाचं काम या युतीशास्त्राच्या माध्यमातून करणं शेखर सरांना शक्य झालं आणि त्यामधूनच आज आपल्याला ह्या वर्षी पुराचा तडाखा बसला नाही हे तुम्ही आम्ही सगळे अत्यंत जवळून बघतोय। अशी एक ना अनेक कामं आहेत। खिरडीची ग्रॅव्हिटी योजना असेल, चिपळूणची ग्रॅव्हिटी योजना असेल, अशा बऱ्याच कामांचे शिलेदार शेखर सरांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करण्याच्या भूमिकेतून आज प्रत्येक गावामध्ये विकास निधीचा महामेरू उभा केलेला आहे। शेखर सरांच्या कार्यालयात गेला तर येणारा प्रत्येकजण हा हसतमुखानं बाहेर पडताना दिसतो। त्यांना त्यांच्या परीने जे काही शक्य आहे ते मदत करण्याचं काम ते करत असतात आणि आज त्यांना परत महायुतीच्या माध्यमातून सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील, सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून आज परत एकदा विधानसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि ही उमेदवारीचा प्रचार करताना आपण सगळे एकत्र हातात हात घालून काम करतोय। हीच एक महायुतीची ताकद आहे आणि महायुतीची सत्ता राज्यात आल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि ते आणण्यासाठी म्हणून आपल्याला जसं एक दिलानं एक दिवसीपणानं आपण काम करतोय त्या पद्धतीनेच काम केलं पाहिजे व भरघोस मताने विजय मिळवला पाहिजे। आज कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवर मी एक स्टिकर बघितला, त्या स्टिकरमध्ये चिपळूणचे माजी जाणते राजे त्यांनी स्टेटमेंट दिली होती की शैक्षणिक संस्था उभ्या करून डोनेशन जमवण्यापेक्षा उद्योगधंद्याचं काहीतरी कामकाज केलेलं असा उमेदवार त्यांच्यासोबत आहे असं त्यांनी सांगितलंय। त्यांनाही माहिती पाहिजे की गेल्या 1.5-2 वर्षापर्यंत त्यांचीच किती ॲडमिशन सरांनी डोनेशन कमी करून तिथं करून दिलेली आहे। त्यामुळे त्यांनाही आता हे पायाखालची वाळू घुसरलेली आहे हे आम्हालाही दिसतंय व त्यांच्या उमेदवाराबद्दल सांगण्यासारखं काय नसल्यामुळे त्यात ह्या संस्थेबाबत ते बोलत आहेत। त्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी जर संस्थेचा विषय काढला तर आम्ही सुद्धा काढू शकतो आणि आम्ही जर विषय काढला तर त्यांना बोलती बंद होईल। त्यामुळे भाईनी पण स्वतःचं आपलं जे काय अस्तित्व आहे किंवा भाईनं जे काय आज मान मिळतोय तो त्यांनी मान मिळवावा ही आज आपल्या खिरडीच्या जनतेसमोर मी ठामपणे सांगतो व असले कुठले तरी चुकीचे स्टेटमेंट करून आपल्या जो चिपळूणची लोक जे तुमच्या मागे थोडासा जो काही विश्वास दाखवत आहेत तो सुद्धा गमवाल अशी मी त्यांना या सभेतनं सांगू इच्छितो व आजच्या या सभेला इथं सगळे उपस्थित आहेत त्यांची भाषणं ऐकणं आपल्याला जास्त क्रमप्राप्त आहे। त्यामुळे मी शाहिदभाईंना विनंती करतो की त्यांनी त्यांची सूत्र हातात घ्यावीत व आपल्या खऱ्या अर्थानं ज्यांचे संबोधन ऐकण्यासाठी आज आपण उपस्थित आहात त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकावं एवढं बोलतो आणि माझं मी आजच्या सभेचा प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद। विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे, आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। आजच्या पंचायत समिती खिरडी या जाहीर सभेला उपस्थित ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि ह्या तालुक्याचे जाणता राजा म्हणून ज्यांना लोकप्रियता जी मिळालेली आहे ते आमचे शेखरजी निकम सर आणि ह्या तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी 10 वर्षे ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं ते आमचे सन्माननीय सदाभाई चव्हाण आणि या व्यासपीठावर सर्वच मान्यवर। खरं तर मी बोलणार नव्हतं, व्यासपीठावर चढून यायचं आणि आपण बोलायचं, परंतु आज त्या सरांच्या बाबतीत जे आव्हान दिले जातात या खिरडीमध्ये की या इथला स्थानिक आहे, आम्हाला स्थानिक आणि ह्याबद्दल बोलायचं नाही। गेली 15 वर्ष या खिरडीचं त्यांनी नेतृत्व केलं, हे नेतृत्व करताना कुठल्या माणसाला कधी उपयोगी पडलेत एवढंच मला फक्त विचारायचं आहे। या खिरडीमध्ये काम करत असताना गेली मला वाटतं या व्यासपीठावर आम्ही सर्वजण आहोत, हे सर्वजण असताना मला वाटते पुरामध्ये कधी आम्ही बघितलं, कोरोनामध्ये कधी, पण हे महाशय जे म्हणून उमेदवार म्हणून उभे आहेत
हे कधी करोनामध्ये सुद्धा आलेले नाहीत, हे कुठे पुरामध्ये कधी दिसले नाहीत, परंतु आज पैशाच्या जीवावर हे आमदारकी लढवत आहेत. कुठल्या एवढी महाग झालेली आहे. तर हे करत असताना पतपिढीची संस्था आहे, ती संस्था ही सर्व तुमची आमची आहे, या संस्थेचे सभासद आम्ही आहे. ती संस्था कुठं बुडली नाही पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे. परंतु या संस्थेच्या जीवावर ज्या पद्धतीनं राजकारण केलं जातंय आणि आजच एक स्टेटमेंट दिली गेली, एक रुपेश आवलेसारखा कार्यकर्ता की रमेश भाईंनी स्टेटमेंट टाकले की शाळा आणि संस्था शिक्षण संस्था पैसा जमा करते. मला एवढंच आव्हान करायचं आहे की शिक्षण दिलं आणि शिक्षण घडवलं त्याच्यामुळे नोकऱ्या लागतात. तुम्ही 1 वर्षात वाशिष्ठ डेअरी केली, आम्हाला कौतुक आहे, त्याच्याबद्दल आम्हाला बदनाम करायचं नाही. परंतु त्या डेअरीच्या माध्यमातून तुम्ही उद्योग दिलात, परंतु त्या आमच्या सती हायस्कूलमध्ये इतर शाळांमध्ये जी मुलं शिकली त्या शिक्षणामुळे नोकरी दिलीत. त्याच्यामुळे तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, सरांवर टीका करताना करा, राजकीय व्यासपीठ आहे, पण त्या व्यासपीठावर बोलताना शैक्षणिक क्षेत्रात बोलताना आपण काय बोललं पाहिजे काय नाही की डोनेशन घेऊन हे करतात. परंतु आमच्यासारखे विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकले, विदाऊट डोनेशनमध्ये आम्ही शिकलोय. परंतु ह्या आज म्हणतात ना की असे कार्यकर्ते पगारी नोकर तयार केलेत आणि पगारी नोकरांतर्फे आव्हान दिलं जाते. अशा पगारी नोकरांना आम्हाला सांगायचं आहे की स्टेटमेंट देताना सांभाळून घ्या, या खेरडीची जनता सुज्ञ आहे. आता निहार गवळीने सांगितले की नेहमीच खेरडीची राजकीय परिस्थिती ही वेगळी असते. कदाचित ह्या व्यासपीठावर लढणारे आम्ही नेहमीच एकमेकाच्या विरोधात लढलो, परंतु सर एक अशी शक्ती आहे, सदाबाई एक अशी शक्ती आहे की त्यांनी आम्हाला ह्या सर्वांना एकत्र आणलंय. एक महायुतीच्या ह्याच्यातून आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र आल्यानंतर खेरडी काय आहे, खेरडीचा मतदार किती हे आहे. परंतु आज वेगवेगळ्या वर्गांना दिल्या जात आहेत की पैशाच्या माध्यमातून आज लोकांना विकत घेतली जाते. तुम्ही लोकांना विकत घ्याल, पण त्या लाडक्या बहिणींना जेव्हा मुख्यमंत्र्यांनी जी योजना चालू केली त्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये दिले जातात. ते 1500 रुपये आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहेत. परंतु आज चुपून नागरिकच्या माध्यमातून जो अहंकार माजला गेला आहे तो अहंकार गाडण्यासाठी खेरडी सज्ज झालेली आहे. आणि ह्या खेरडीच्या पटांगणामध्ये आज आम्ही सांगतोय की आम्हाला कुठल्या संस्थेवर टीका करायची नाही, परंतु एक मर्यादित आम्ही म्हणतो की आमचं खेरडी एक मर्यादित क्षेत्र आहे, त्यामध्ये आम्ही अमर्याद असा विजय कसा संपादन करू शकतो आम्ही सर्वजण एकत्र आल्यानंतर ते दाखवून देऊ. सर तुम्ही निश्चिंत राहा खेरडीपासून की आम्ही तुम्हाला जेवढं मतधक्के द्यायचा प्रयत्न केल्यावेळी 1063 मतधक्के आहे ते दुप्पट कसं होईल. परंतु कार्यकर्त्यांना मला एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला मतदारांपर्यंत पोचायला लागेल आणि या मतदारांपर्यंत पोचत असताना प्रत्येक लाडक्या बहिणीची योजना प्रत्येक बहिणीला सांगायला जायला पाहिजे. आज 1000-2000 रुपयाचं आम्ही दाखवून कदाचित आपलं मत विकत घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु लाडक्या बहिणींचे जे अश्रू पुसले गेलेले आहेत ते मात्र कधी हे पुसू शकत नाहीत. म्हणून तर माझं खेरडीवासियांना आव्हान आहे की आपण मतदारांच्या घरापर्यंत पोचूया, यादीवर अभ्यास करूया. आणि ह्या जसे आता मला तामनकर साहेब म्हटले की बूथ आणि बूथ 360 बूथ आहेत, ह्या बूथावर त्यांचा अभ्यास असतो. मी म्हणतोय प्रत्येक वार्डातल्या प्रत्येकानं आपला घराचा विचार केला आणि घर सांभाळून काम केलं तर नक्कीच सरांच्या विजयामध्ये या खेरडीचा वाटा 100% राहील, हे मात्र मी आवर्जून सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्यापासून तुम्ही बघत आला असाल की ह्याच संघटनेमध्ये मी भले आज भाजपामध्ये जरी असले तरी आज दादासाहेब साळवी हे विधानसभा अध्यक्ष आणि ह्यांच्याच नेतृत्वाखाली आजपर्यंत संघटना कशी बांधावी, त्याच्यानंतर जयेंद्र शेठ खताते हे सुद्धा आता राष्ट्रवादीचे सरचिटणीस आहेत, ते सुद्धा त्यावेळेला तालुका अध्यक्ष होते. आणि ह्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज मगाशी अबुशेठनी म्हणाले की भाईंनी असं बोलले, पण ह्या भाईंच्या सुद्धा प्रचार सभेत ह्या लोकांची जी नावं घेतली ह्यामध्ये शौकतभाई मुकादम सुद्धा अग्रेसर होते. आणि त्या वेळेपासून आज 33 वर्ष झाली ही संघटना म्हणजे काय, ह्या भाजपाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेशची मी उपाध्यक्ष झाली. कुणीही वल्गना करण्यापेक्षा समोरचं नेतृत्व कसं आहे हे बघण्याची काळाची गरज आहे. मी खेरडीच पंचायत समिती म्हणत नाही, पण संपूर्ण मतदारसंघामध्ये शेखर सरांचं लाडकं नेतृत्व हे आम्हाला माहिती आहे. भले सगळेजण काही कुरघुड्या करत असतील, पण सर कधीही कुरघुडी करताना कोणालाच दिसलेले नाही. आज मगाशी कुणीतरी बोललं इथे जन्म झालेला आहे, जन्मापेक्षा कर्म महत्त्वाचं असतं आणि हे कर्तृत्व महत्त्वाचं असतं. या कर्तृत्वामागे काम करण्याची धमकी कुणी देऊ नये, ह्याचं एकच कारण सांगेन, कारण खासदार हे गोविंदराव निकम साहेब
ह्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकी पेशा होता. शिक्षकी पेशा मागे हे संस्कार असतात आणि हे संस्कार शेखर सरांनी रुजवलेले आहेत. ह्या संस्काराच्या माध्यमातून इथे विधानसभेवर जर कोण जाईल तर शेखर सर हे महायुतीचे आमदार म्हणून जातील. ही कुणालाही खंत वाटायला नको की हा मी काल आलेला, हा काल येऊन मी पंचायत समितीला पडलेला, हा उमेदवाराने कुठेही पैशाचा खेळ करू नये हे मी अगदी प्रामुख्याने सांगेन. कारण नेतृत्व करताना तुम्ही बघत असाल माझ्या महिला भगिनी खूप मेहनत घेतात आणि या मेहनती मागे मोदी सरकार हे खरोखर महिलांच्या पाठीशी उभं आहे. आणि ह्या नेतृत्व करताना आज भाजपमधून बोलताना खूप आनंद वाटतो की महिला सक्षमीकरण, महिला नेतृत्व, महिलांचा मान, महिलांचा सन्मान हा नुसता 50% न ठेवता महिला खरंच शक्ती जागृत करण्यासाठी मोदी सरकार तत्पर असतं. आणि म्हणूनच महिलांना एकच विनंती करेन, ह्या खेरडी ग्रामपंचायतमध्ये तुम्ही बघत असाल की महिला CRP खूप आहेत, पण महिला CRPना सुद्धा एक विनंती एक महिला म्हणून करेन की खरंच जाणीव ठेवा की मोदी सरकार महायुतीच्या सरकारने किती तुमच्यासाठी केलंय. आज कोणतरी मगाशी बघा दाभोळकर साहेब म्हणाले, दशरथ दाभोळकर साहेब की 2000 देतील. 100% 2000 घ्या, पण खरी काय ती मनातली तुम्ही जी ही असेल की आज आपल्याला मदत कोणाची आहे तर महायुतीची आहे. आणि महायुतीच्या माध्यमातून आज बघत असाल उमेद माध्यमातून महिला बचत गट हे काहीच नव्हते ह्या काळात. 33 वर्षापासून सर्वात पहिला बचत गट जर केला असेल तर कळंबस्त्यामध्ये शौकतबाई सभापती होते, त्यावेळेला हा आम्ही केला. पण त्यानंतर मोदी सरकारने उमेदच्या माध्यमातून महिलांना इतकं संघटित केलं की त्या आज नवऱ्यांचं सुद्धा ऐकत नाहीत. ही खरी संघटना आहे. आज महिलांच्या माध्यमातून उमेदचे अधिकारी सांगतील ते महिला करतायत. आज नाही म्हणाल तरी महिला सक्षम झाल्या तर RDC बँकेच्या माध्यमातून सुद्धा सहकार काय हा सुद्धा त्यांना माहिती आहे. शेतकरी म्हटलं तर स्वतःच त्यांनी ॲग्रिकल्चर केलेलं आहे, हे सुद्धा त्यांना शेतकऱ्यांच्या माध्यमातल्या प्रत्येक गोष्टी माहिती आहे. मी आज खेरडीच्या माध्यमातून तुम्हाला इतकंच सांगेन की खरंच आजपासून तुम्ही जे जगाल ते तुम्ही 15 दिवस तुम्ही शेखर सरांसाठी द्या. आणि महिला भगिनींना एवढी विनंती करेन, घराघरात शेखर सर हे पुढच्या काळात 15 दिवसात आपले आमदार झाले पाहिजेत ही विनंती करून तुम्हाला सांगते. इथेच थांबते. उपस्थितीवर थोडा परिणाम झालेला आहे, तरी पण घाबरण्यासारखं काही नाही. खेरडीमध्ये आम्ही सर्व एक होऊन प्रचार करीत आहोत. त्यामुळं आम्ही सर्व एक झाल्यानंतर खेरडीमधलं चित्र हे काय आहे ते 23 तारखेला सर्वांना समजेल. 23 तारखेला सर 2000च्या खाली आपल्याला जास्त मतदान दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. थोडं बोलताना अवघड होतंय, कारण काय सरांच्या माध्यमातून आपण खेरडीसाठी जवळजवळ 8 ते 10 कोटीची कामं केलेली आहेत. सदानबाई चव्हाणांच्या माध्यमातून केलेले आहेत, रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे. आणि केलेला विकास हा फार महत्त्वाचा आहे. आपण या खेरडीमध्ये जेवढा विकासाला निधी दिलेला आहे तेवढा कुठल्याही याच्या अगोदरच्या आमदारांनी दिला नाही. माझे मला आत्ताच समजलं की निष्ठा कोणी कोणाला शिकवायची. मी नाव घेऊ इच्छित नाही, पण दर 6 महिन्याला पक्ष बदलणार आणि आम्हाला निष्ठा शिकवायची. दर 2 महिन्याने या पक्षातून त्या पक्षात जाणार आणि आम्हाला निष्ठा शिकवायची. याचं थोडंसं दुःख होतंय. ज्या माणसांना आमदारकी मिळाली, या तालुक्यानं माजी आमदार केलं, त्यांना शैक्षणिक संस्थावर बोलण्याचा अधिकार आहे का? शेखर सरांच्या खासदार निकम साहेबांनी जवळजवळ 43 हायस्कूल काढले आणि आपण 5 वर्षात भाई काय केलं? समाजाचा विकास सोडा, पण स्वतःचा विकास सुद्धा तुम्हाला करायला जमलं नाही. जे उमेदवार ज्या उमेदवारांना तुम्ही आज पाठिंबा देताय, पुढे पुढे ढकलतायत, ते उमेदवार कधी जनतेचा फोन तरी उचलतात का हे त्यांना विचारा.
त्यांना सरपंच केल्यानंतर या खेरडीवाशांनी सरपंच केलं, त्यानंतर या खेरडीसाठी त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा. शैक्षणिक संस्था चालवणं एवढं साधं राहिलेलं नाही. एखादा प्रोजेक्ट काढायचा आणि त्या प्रोजेक्टमध्ये जी सबसिडी मिळाली त्या सबसिडीचा उपयोग तालुक्याचा आमदार होण्यासाठी खर्च करायचा, ही बाब तेवढीशी चांगली नाही. आपल्याला या सर्व गोष्टींची माहिती हळूहळू होईलच. ज्या प्रमाणात ही खेरडीची जनता म्हणजे आम्ही जे गटतट होतो ते आता एकत्र आलेलं आहे. पुढच्या कालावधीमध्ये आम्ही असेच एक संघ राहू आणि त्या विरोधकांना त्यांची जागा दाखवू असं आपल्याला अभिवचन देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदार बंधू आणि भगिनींनो, आयजीच्या जीवावर बायजी उदार. अहो, आयजीच्या जीवावर हे बायजी उदार. सासराच्या बँकेवर जावई सुभेदार. धनशक्ती आणि महर्ष शिक्षण समहर्षी यांच्यात चाललेलं हे महायुद्ध आहे. आताच आम्ही टीव्हीवर पाहत होतो, मुंबईतून काही कुल्फीवाले आलेत. ते कुल्फी देतात आणि सांगतात उद्योग मंत्रींनी काय केलं, आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं. अहो, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी या कोकणाला एवढा गौरव दिला की 2 उद्योग मंत्री या कोकणात दिले. त्याचं कारण असं होतं, 720 किलोमीटर असेल आमचा समुद्र, हा सुफलाम झाला पाहिजे. शेतकरी असो, काबाड कष्टकरी असो, अहो आमच्या वेशीवर पडणारा आमचा कामगार भाऊ असो, त्याला न्याय देण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी 2 उद्योग मंत्री दिले. टीव्हीवर बोलतात काय दिलं, टीव्हीवर बोलतात कुल्फीवाले येणार, तुमच्या पण दरवाजात येणार. अहो, इथे पाणी भरलं होतं तेव्हा पण धावत आले. किती लोकांना आमच्या 7-12 पाण्याच्या अनुदान पंचनाम्याच्या माध्यमातून मिळाले सांगा? काही मिळाले नाही. हे 2-2.5 वर्षाचे मागचे मुख्यमंत्री टक्क्यावर विकले जाणार होते. मराठी माणसाला वडापाव पासून चायनीजच्या गाडीपर्यंत आणलं. 2 वेळा 2 दिवस भरला तुम्ही, फक्त 2 दिवस, 2.5 वर्षामध्ये 2 दिवस. काय आमच्या आया बहिणीच्या पत्रात तुम्ही टाकलं सांगा भाऊ? अहो, बोलायला बरं वाटतं, आता तर मातोश्रीपती कमी झाले. अरे गद्दार बोलता आम्हाला. अरे याच आमच्या सामान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या आया बहिणीच्या पत्राला लाडकी बहीण दिली. वयोवृद्ध माणसाला अक्षरशः भारतात आणि महाराष्ट्रात फिरण्यासाठी त्यांनी देखील अनुदान दिलं. तुम्ही काय दिलं? मराठी माणसाने तुम्हाला 2-2.5 वर्ष बसवलं. तुम्ही 2च दिवस मुख्यमंत्री म्हणून राहिलात. हा मराठी माणसाच्या मतांचा अपमान नाहीये, हा आमच्या तरुणांचा अपमान नाहीये. अरे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं, मराठी माणसाचा मानबिंदू हा काबाड कष्टकरी करण्याचा असणार आहे. कुठेतरी आम्ही विलायती साडी आणि इडलीची भाजी खायला जाणार नाही आहोत. प्रिय मतदार बंधूंनो, जागृत राहूया. आता चांद्यापासून बांद्यापर्यंत शिक्षण महर्षी असलेले दिवंगत गोविंदराव निकम साहेबांचा वारसा आणि वसा घेऊन चालणारे आपल्या सर्वांचे सामर्थ्यशील उमेदवार आहेत. खडा निशाणी आपली आहे. महायुतीचा आठवले साहेब असतील, आमचे देवेंद्र भाऊ असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपल्यासारखे जनसमुदाय असेल. मध्यंतरी आता कोण बोललं शेती असल्यामुळे आमची लोक कमी आहेत. नाही, आमची लोक जागृत आहेत. त्यांना माहिती आहे कुल्फी येणार आहे, पिपरी येणार आहे, वाजून जातील पण आपल्याला पुन्हा 5 वर्ष मागे देतील. अहो, आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय नाही दिले सांगा? मात्र सर्वसामान्यांच्या महिलांच्या आमच्या डायरेक्ट बँकेमध्ये पैसे दिले. कुठेही रांग नाही, कुठेही टक्का नाही. एवढं आपले प्रामाणिक मुख्यमंत्री असताना वारंवार आमच्यावर दोष दिला जातो. अजित पवारांना बोललं जातं, अरे पवार साहेबांनी खडखडाट केला. नाही, 1 वर्ष आमच्या महिलांना
मुख्यमंत्री लाडकी योजना राबवली जाणार आणि जो बंद करायला येईल त्याला आमची माता भगरीत उत्तर देणार. ते उत्तर आपल्याला 20 तारखेला मतपेटीतून दाखवायचंय. शिवशक्ती आणि भीमशक्ती एक झाली आहे. राष्ट्रीय शक्ती आपल्याला 20 तारखेला बजवायचे. आपण इथे सर्व जाणकार बसले आहात. गावागावात जाऊया, वस्त्या वस्त्यात जाऊया, आपल्या बांधवांना सांगूया तुझं मत वाया घालू नकोस. जातीपातीच्या राजकारणापुढे ही महायुती पुढे चाललेली आहे. आम्ही समाज परिवर्तन करायला चाललो आहे. महाराष्ट्र सुफलाम सुफलाम करायला चाललो आहे. कोण आडवे येतील त्याला आडवं करूया, कारण की हे तुमच्या हातात आहे. आम्ही येऊन भाषण करून नाही जाणार आहे. आम्ही तुमच्या खांद्याला लावून इथेच उभे राहणार आहे. निशाणी फक्त 2 नंबरचं बटन दाबायचे. 2 नंबर. बघा, निवडणूक आयोगाने मला एक चमत्कार घडवला. 2 नंबरचं बटन हे विक्रीचं निशाण आहे. आपल्या हातातलं मनगटावर दाखवायचंय. हे 2 नंबरचं बटन हे विक्रीचं निशाण. 2 नंबरचं बटन आपल्या विकासाचं निशाण आहे. एवढंच बोलतो. और शेखर निकम का जय जयकार का नारा घर घर में लगाया जाएगा. आता आज आपण इथं 1च तास राहिला आहे आणि 1 तासामध्ये आणखी 3-4 लोक बोलणार आहे. त्यामुळं तुम्हाला समाधान वाटेल एवढं तर काही मी बोलू शकत नाही. पण आपण आज या ठिकाणी आल्यानंतर आपण प्रत्येक गोष्टीची क्वालिटी बघितली. या खेळीतल्या संयोजकाला धन्यवाद द्यायला लागेल. स्टेजची क्वालिटी बघा, मध्ये अंतर ठेवले त्याची क्वालिटी बघा, समोर प्रचंड गर्दी झाली त्याची क्वालिटी बघा. काही आमचे मित्र खुर्चीवर बसायला जागा नाही म्हणून रस्त्यावर उभे आहेत, त्यांची क्वालिटी बघा. म्हणून मी सांगणार नाही, जागा मिळेल तिथं त्यांनी बसून घ्यावं. ते आपण क्वालिटीला जास्त महत्त्व देतो. आता आम्ही कुणाला कमी समजणार नाही. काय 3-4 उभे आहेत त्याच्यामध्ये तर शेखर सरांनी काम केलं. पूर भरला तेव्हा कुणी काम केलं तर शेखर सरांनी काम केलं. कोट्यावधीचा निधी कुणी आणला, कुणी काम केलं तर शेखर सरांनी काम केलं. पण तुम्ही मतं मागताय तर तुम्ही काय केलं, हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढा अपप्रचार केला, एवढा अपप्रचार केला, ते म्हणाले घटना बदलणार आहेत. आता मी सकाळच्या सभेमध्ये सांगितलं, जो कोणी याच्या पुढे म्हणेल की घटना बदलणार आहेत, असं कुठल्या जातीला कुठल्या धर्माला या देशामध्ये सन्मानाची वागणूक दिली जाते. सर्व धर्म समभावाची परंपरा या देशामध्ये आहे. आम्ही सर्व इथे देशावर आक्रमण करायला आम्ही सर्व एक आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्ही फूट पाडण्याचं काम करताय, खोटं सांगताय. आणि म्हणून वेळ कमी असल्यामुळं थोडक्यात सांगतो, ही निवडणूक जी लोकसभेची झाली आहे एक निमित्त होतं. आमदारकीची निवडणूक आहे एक निमित्त आहे. याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, याच्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, नगर परिषदेच्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आहेत. या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून निवडल्या जातील आणि इलेक्शन लढवायचं आहे. नुसतं आमदार झाले की बाकी आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडले असं नाही. समोर बसलेला प्रत्येक माणूस हा पदाधिकारी होणार आहे. म्हणून तो कोविडमध्ये आहे, तो 20 तारखेला मतदानाला येणार आहे. विमानाचं तिकीट आहे 75,000 रुपये, स्वतःचे पैसे खर्च करून येणार आहे. हे सरांनी काम केलेली जाणीव त्यांनी ठेवली. अमेरिकाचा राष्ट्राध्यक्ष मतदानासाठी 1.5 तास लाईनीमध्ये उभा राहिला, ही मतदानाची जाणीव. तुम्ही 2.5 रुपयाचा अगरबत्तीचा पुडा आणि 5 रुपयाचा मेणबत्तीचा पुडा असं वाटून कधीतरी उठून मतं मिळतात काय? सोपं आहे का तेवढं? अरे 4.5 वर्ष काय करायचं नाही. आणि पावसाला जवळ आला की त्या 1 महिना आधी छत्र्या उघडायच्या, त्या छत्र्याच्या दांड्या हातात राहील आणि छत्री हवेत उडून जाईल. ही चिपळूणची जनता हुशार आहे, एवढं लक्षात ठेवा. जास्त सदांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे, एवढे काम आता 15 दिवस एवढे फिरत आहेत. संमेश्वरला जात आहेत, इकडे जात आहेत, तिकडे जात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर बघा हसतायत. समेशचा उमेदवार जे आहेत त्यांचा व्हॉट्सअपवर फेसबुकवर फोटो आले, त्यांच्या चेहऱ्यावर बघा. कुठला चेहरा पसंत करायचा तो ठरवा तुम्ही. अरे काम करणारा आणि विकासाचा चेहरा हा आपल्याला पसंत केला पाहिजे फार. आणि आपल्याला निवडून येण्याची खात्री असली तरी जागरूकपणाने काम केलं पाहिजे. इथं सगळी पुरुष मंडळी आपण आहोत, महिला मंडळी आहेत. आपण घरी गेल्यानंतर आपली निशाणी घड्याला हे सांगितलं पाहिजे. एक जीव होऊन काम करणार आहे, तसं एक जीव होऊन काम करा. आणि या खेडीतला जो काही विषय आहे तो एकदा संपवा, राजकीय वनवास संपवा, असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी आवर्जून सांगेन,
की हे सगळं करताना चव्हाणसाहेब आणि शेखर निकम महायुतीचं सरकार तर नक्की येणार आहे. भविष्यकाळ तुमच्या दोघांचाही आहे. मग तो कसा आहे तो तुमचा तुम्ही ठरवा, पण भविष्यकाळ दोघांचा आहे. कारण आज आमचा एवढा आजारी माणूस असून सुद्धा आमचा किशोर कदम आजारी माणूस असून किंवा पक्ष म्हणून किंवा मित्र म्हणून किंवा आपली जबाबदारी म्हणून तो या सभेला येऊ शकतो. याच्यावरून शेखर सर लोकांची मानसिकता तुम्हाला या घड्याच्या निशाणीवर किंवा बटन दाबून मांडण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी या येणाऱ्या 23 तारखेला अतिशय चांगलं काम करायचं आहे की हे चांगलं काम जाऊ द्या. विरोधी पक्ष आपापला उमेदवार काय ते काय बोलतील जाऊ द्या, पण आपल्याला मात्र चांगलं काम करायचं आहे. विकसित देश आणि विकसित राज्य, या विकसित राज्यामध्ये विकसित विधानसभा हा ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानं घड्याच्या निशाणीवर बटन दाबावे एवढी विनंती आणि आवाहन करतो आणि थांबतो. राजकारणामध्ये आहे. हा शहरी भाग आहे आणि शहरी भागामध्ये सुद्धा एक संध्याकाळची रात्रीची आता वेळ असून सुद्धा या ठिकाणी एवढ्या बहुसंख्येने आपण सर्वजण जमला. मी सर्वांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो, सर्वांचं स्वागत करतो. खताती शेठ म्हणाले की थोडीशी असं नाही, खिरडीमध्येही उच्चांक गर्दी असं मला म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आपण विधानसभा निवडणूक 2024 20 तारखेला मतदान आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आपल्या ह्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आपण ज्यांना निवडून देणार आहोत, आमदार म्हणून ज्यांना आपण करणार आहोत, ते माझे सहकारी मित्र आदरणीय शेखरजी निकम सर, दुसरे माझे सहकारी रामदासजी राणे. खरं तर सर्वांनीच म्हणाले की सदानंद चव्हाण या ठिकाणी आणि शेखर सर पण आहेत. खरं आहे की गेले 2004 पासून मी या सामाजिक राजकीय क्षेत्रात आल्यापासून थोडंसं इथली राजकीय परिस्थिती पाहता इथं शिवसेनेची जी सिच्युएशन निर्माण झाली होती त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळेच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आमदार पदापर्यंत पोहोचेपर्यंत मला आपली जनतेची साथ मिळाली, पक्षाची साथ मिळाली, सर्वांची साथ मिळाली, ते मला विसरून चालणार नाही. आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये थोडीशी एखादी उमेदवारी माझ्या पक्षाला मिळावी एवढीच फक्त माझी माफक अपेक्षा होती. की सदानंद चव्हाण पुनश्च एकदा आमदार व्हा. सदानंद चव्हाण 2दा आमदार झाला, तुम्हीच केलात. विकासाची कामं करता आली. अजूनपर्यंत सर्वांनी मला वाटतं सर्वच जनता आपल्या कामावर निश्चितपणे खुश आहे. विशेषतः शेखरजी निकम उमेदवार आहेत ते सुद्धा सांगतात, म्हणजे ते यापूर्वीसुद्धा सांगत होते, आमदार असताना सांगत होते, आमदार पूर्वी उमेदवार असताना पण सांगत होते, म्हणजे विरोधकसुद्धा ते कबूल करतात. त्यामुळे थोडंसं निवडणुकीचं फॉर्म भरून मागे घेईपर्यंत थोडीशी प्रत्येक ठिकाणी संपूर्ण 288 मतदारसंघामध्ये 30 सिच्युएशन होती आणि थोडीशी पोटतिडीक असते. परंतु त्याच्यानंतर एकदा का निवडणुकीचा माध्यम संपल्यानंतर आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे, कुठेतरी एक निश्चय केला पाहिजे. ह्या उद्देशानं आपण ज्या पक्षामध्ये काम करतो ते आमचे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो. उदयजी सामंत आमचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आणि मग त्या ठिकाणी त्या पक्षाचं काम करावं आणि मग त्या ठिकाणी आपल्या पक्षाचं सरकार आलं तर जनतेच्या ज्या काही क्रांतिकारी योजना आहेत, ज्या योजनांमुळे आज जनता खुश आहे, सर्वसामान्य घटकांना त्याचा न्याय मिळतो आहे, या अंतर्गत त्यांचा आवाज आहे. तो जरी बाहेर दिसला नाही तर निश्चितपणे मला कल्पना आहे. आता पण प्रत्येकजण आपण लाडकी बहीण योजनेचा उल्लेख या ठिकाणी करतो. अशा कितीतरी योजना आहेत, त्या योजना त्यांचा लाभ आपल्या सर्वसामान्य जनतेला मिळू पाहतोय आणि तो पुढे कंटिन्यू राहायला पाहिजे. ह्या उद्देशानं हे आपलं महायुतीचं सरकार पुनश्च एकदा यायला पाहिजे. ह्या उद्देशानं आम्ही सर्वजण एकजुटीनं एकमेकाच्या हातामध्ये हातमध्ये घेऊन कुठलाही विनिवेश न ठेवता मग ज्या उमेदवारासमोर आपण गेल्या 2 निवडणुका आपण लढलो, किंबहुना पक्षामध्ये राजकीय काम करत असताना सतत सातत्यानं राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही लढलो. हे जरी असलं तरी पर्यायानं पुढे जसजसं आता आयुष्य माणसाचं कमी होत चाललं आहे तरी राजकारणातल्या सातत्य कमी होत चाललं आहे आणि त्याच्यामुळे ह्या परिस्थिती आज आपल्यावर आली ही काहीच नाही, अशी पुढे कितीतरी येऊ शकतात. खरं तर देशामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणी पारंपरिक शिवसेनेला कायम या ठिकाणी खासदार असायचा, म्हणून या ठिकाणी शिवसेनेचा खासदार व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी आग्रही होतो.
त्या ठिकाणी सुद्धा भाजपाला एक संधी मिळाली. मग आम्ही प्रचारामध्ये सांगितलं की कित्येक वर्ष भाजपा जर आपल्याला साथ देत असेल तर आपण एक वेळ त्यांना आपण साथ द्यायला हरकत नाही. या उद्देशानं जनतेने साथ दिली नाही या ठिकाणी. त्यावेळेस सुद्धा काही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी कमळ या चिन्हावर मतदान करावं, भाजपाला मतदान करावं असा आग्रही आम्ही सरांनी सुद्धा आणि आम्ही त्या ठिकाणी विविध सभांच्या माध्यमातून किंवा प्रचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं. देशाची स्थिरता, देशाची सक्षमता किंवा देशाचं ज्या जगामध्ये नाव जेव्हा आज वाढलेलं आहे की नावलौकिक झालेला आहे तो कायम टिकावा ह्या उदात्त हेतूने आम्ही सर्वजण मंडळी त्या ठिकाणी भाजपाला सुद्धा त्या ठिकाणी निवडून देण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून देशामध्ये जर आपलं सरकार असेल तर आपल्याला राज्यामध्ये सुद्धा सरकार असलं पाहिजे की 2-1 मताचं सरकार असेल तर आज ह्या मोठमोठ्या योजना 45,000 50,000 कोटी एक लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी वर्षाला खर्च आहे. त्याच्यासाठी जर आपल्याला केंद्राची साथ तर आवश्यक आहे, कारण आपल्या महाराष्ट्रातून आपल्या मुंबईतून फार मोठ्या प्रमाणावर निधी हा देशाच्या तिजोरीमध्ये जातो आणि त्याचा जो वाटा येतो तो आपल्याला वेळेवर मिळाला पाहिजे. आणि मला वाटतं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ही सातत्यानं ते आपल्याला येत आहे आणि म्हणून मोठमोठ्या योजना या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या. आपल्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मोठे क्रांतिकारी या ठिकाणी विकासाचे काही योजना आखल्या गेल्या. एकजुटीनं युतीच्या मागे आपण सरांना मतदान करावं असं मी आग्रहाने या ठिकाणी सांगतो. सरांनी गेल्या 5 वर्षामध्ये मला वाटतं मी 10 वर्षामध्ये मला सुद्धा काम करायची मोठी संधी मिळाली. खेडेपाड्यामध्ये गावागावामध्ये मी खेड्यातला असल्यामुळे मला लहानपणापासून चालायची. मला वाटतं गांगरेतनं चिविलीला 10 किलोमीटर मी शाळेत अनवाणी जात होतो. आता मला सांगण्याची इथं आवश्यक नाही, कारण सरांचा त्यांचा उदो व्हायला पाहिजे. पण त्यामुळे मला त्या ठिकाणी ती सवय असल्यामुळे खेड्यापाड्यामध्ये कुठे धनगरवाड्या, कुठे गवळवाड्या, कानाकोपऱ्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यांच्या किंवा त्यांना जे काही मिळायला पाहिजे, त्यांना जे काही गरजा आहेत ते पुरवण्यासाठी काम केलं. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये सरांनीसुद्धा त्या ठिकाणी कामं केलेली आहेत. विकासाची मला वाटतं मोठ्या प्रमाणावर अजितदादांनी या ठिकाणी निधी या गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे. याचीसुद्धा आणि कुठलीही 5 वर्षानंतर मला वाटतं या ठिकाणी बाबासाहेबांनी ही घटना दिल्यानंतर आपला लोकशाही प्रधान देश आहे, सर्वात महान लोकशाही प्रधान देश आहे. आपल्याला काही बंधनं आहेत, आचारसंहिता आहे. त्या आचारसंहितेमध्ये आपल्याला 10 वाजता आपल्याला मला वाटतं मी माझ्या गेल्या 2 निवडणुका 3 निवडणुका लढलो, कधीही आचारसंहितेचा एकही गुन्हा नाही, कधीही नाही. शिर्डीतली मला वाटतं ही सर्व मंडळी एकत्र आहेत. अनिल शेठ आहेत, जयंत शेठ आहेत, सर्वच मला वाटतं बुजुर्ग मंडळी एकत्र आहेत. त्यामुळे खेरडीचा निकाल किंवा खेरडीचं मताधिक्य किती असावं हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. त्याची जबाबदारी निश्चितपणे त्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून सर्वांचे मतभेद बाजूला ठेवून त्यांनी घेतलेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी फक्त निवडणूक ही निवडणूक आहे. मग त्या ठिकाणी कोण कसा काय त्या पद्धतीनं कोण उमेदवार, शेवटी उमेदवार 6 उमेदवार आहेत, प्रत्येक उमेदवाराला त्या ठिकाणी आपल्याला मतदान मिळावं अशा दृष्टीनं प्रयत्न तो करत असतो. त्यामुळे आपण सुद्धा आपली काळजी आपल्या एकंदरीत आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत आपल्या मतदाराला कशा पद्धतीनं आपल्या केंद्रामध्ये जाऊन आपल्या उमेदवाराला मतदान करेल याची काळजीसुद्धा आपण सर्वांनी घ्यावी. सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सरांना सुद्धा या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्यासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पत्रकार मित्र, खरं म्हटलं तर ही सभा होत असताना आज मनापासून आनंद आहे की आजच्या सभेला चव्हाण साहेब आणि आम्ही दोघंच येणार असताना देखील एवढा मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलात. यामध्ये खऱ्या अर्थाने या खेरडीवासियांचं सर्वांचं यश. कारण रामदासजी म्हणाले की तुम्ही काय नक्की केलं की सगळेच जण एका व्यासपीठावर एका दिलाने एका सुरात आज इतक्या चांगल्या पद्धतीने बोलतात. खरं म्हटलं तर हे प्रेम महायुतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्या मिळालेलं. कारण सगळेच जण तुम्ही एकत्र असाल तर खेरडी गावाची चिंता करण्याचं कुठचंच कारण आज आपल्यासमोर नाही. खेरडी गाव जरी गाव असला तरी या शहरामध्ये बदलत जाणारं हे गाव आहे. लवकरच इथं नगरपंचायत देखील कशा पद्धतीने होईल हा देखील विचार आपल्याला पुढच्या काळात करायचा. हे शहरी गाव असल्यामुळे अनेक सुविधा देण्याचं काम देखील निश्चितपणे होणार. मी आज इथं मनापासून ज्यांचं अभिनंदन करेन ते म्हणजे आपले पालकमंत्री उदयजी सामंत साहेब. उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून देखील या गावासाठी प्रचंड निधी त्यांच्या माध्यमातून देण्याचं काम निश्चितपणे झालेलं. आणि दुसरं आमचे रवींद्र चव्हाण साहेब की ज्यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी देण्याचं काम देखील त्यावेळी झालं, म्हणूनच हे काम करू शकलं.
काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा, या सगळ्यांच्या माध्यमाचे एक पाठबळ होतं. म्हणूनच ही चांगल्या पद्धतीचे कामं करण्याची संधी मिळाली, ज्याचा उल्लेख सदाबाईंनी केला की त्यांनी पाया रचला. कारण जलसंधारणाची, पाझर तलावाची कामं अशी एका वर्षात होत नसतात आणि ही कामं करत असताना खऱ्या अर्थाने जर कोकणाला खऱ्या गरज असेल तर मोठ्या धरणापेक्षा आमच्या खोऱ्या वस्त्यामध्ये छोटी छोटी पाझर तलाव जेवढी होतील तेवढी होणं गरजेची आहे. आणि मला सांगायला अभिमान आहे की ह्या मतदारसंघामध्ये या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 12 ते 13 पाझर तलाव मंजूर करण्याची आपल्याला संधी त्या माध्यमातून मिळाली. अर्थात त्याची पूर्वतयारी केली होती, सदाबाईंनी केली होती. त्याची साईट सिलेक्शन असेल, बोरिंग असेल, पाणी पुरवठा दाखला असेल, या सर्व गोष्टी आधी तयार होत्या आणि मग या राज्याचे मुख्यमंत्री आणि दादांच्या माध्यमातून हा निधी देण्याचं काम त्या माध्यमातून करता आलं. हे मनापासून समाधान देणारी गोष्ट आहे. आपणा सगळ्यांना माहिती आहे, चिपळूणची ग्रॅव्हिटीची पाणी योजना मंजूर करत असताना गेले काही वर्ष सातत्याने पाणी योजना झाली पाहिजे किंवा निवडणुका आल्या की ग्रॅव्हिटीची पाणी योजना, हे वाक्य तुम्ही नेहमीच ऐकलं असेल. परंतु ही योजना 3 महिन्यामध्ये नगरविकास खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी स्टार्ट टू एंड करून दिला आणि वर्क ऑर्डर देऊन काम देखील सुरुवात करण्याची आज सुरुवात झाली. एक मोठं योगदान. खेर्डी असेल, आजूबाजूच्या परिसरातील 20 गावाची ग्रॅव्हिटीची योजना गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्री उदयजी सामंत असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून करण्याचं देखील काम या माध्यमातून झालं. असे अनेक कामं आहेत. मग पर्यटन क्षेत्राशी निगडीत असेल, मार्लेश्वर असेल, कसबा असेल, मैपतगड असेल, त्याचबरोबर तिकलेश्वर मंदिर असेल, ही देवरुखमधल्या अनेक पर्यटन स्थळांना करोडो रुपयाचा निधी त्या माध्यमातून मिळाला. आपल्याकडे गोळकोट किल्ला असेल, आपलं गांधारेश्वर मंदिर असेल आणि पुढच्या काळात या परिसरामध्ये ग्रामीण पर्यटन वाढवण्याची जबाबदारी देखील घेऊन एक कृषी पर्यटन चांगल्या पद्धतीने वाढवण्याचं काम आपल्याला निश्चितपणे करायचं. या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाडकी बहिणीसारखी योजना आली, जी योजना आहे की जिच्यामध्ये महिलांना छोट्या मोठ्या गोष्टीसाठी गरज असेल त्यावेळी तिला नवऱ्याकडे 100 रुपये मागण्याची गरज पडणार. ही योजनेबद्दल देखील अनेकांनी टीका, ज्याचा उल्लेख शोकतबाईंनी केला की 1500 रुपये हे सर्वसामान्य माणसासाठी खूप मोठे आहे. कारण 100 रुपये भाडं ट्रकचं, खाद्याचा ट्रक आल्यानंतर देण्यासाठी वणवण त्यावेळी आम्ही फिरलेलो आहे, त्यामुळे आम्हालाही त्याचं महत्त्व आहे. काही ना गरज नसेल पण तू गरजवंतांची ही गरज आहे ती कायमस्वरूपी ठेवण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवा 29 सालापर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली. आणि मी तुम्हाला खात्री देतो, हे महायुतीचं सरकार आल्यानंतर हे 1500 रुपयाचं 2500 3000 कसं होईल या दृष्टीने पण त्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या मुलींचं मोफत शिक्षण होणार आहे. मग मेडिकलला जायचं असेल 10 लाख फी असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल 1.5-2 लाख फी असेल, तर ती फी देखील भरण्याचं काम शासन करणार आहे. आज गरीबातल्या गरीब घराण्यातली मुलगी जर हुशार असेल, कष्ट करणारी असेल, तर तिचं शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. ही खूप मोठी उपलब्धी आपल्या सर्वांना दिली. हे आपल्याला कळत नाही का, याचं महत्त्व किती आहे. अनेक मुली शिकल्यात, त्यांना त्याचं महत्त्व आज लक्षात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1.5 लाख रुपये वैद्यकीय मदत आपल्याला मिळत होती, परंतु ही मदत 5 लाखापर्यंत करण्याची भूमिका या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. आणि म्हणूनच आज जर एखाद्याची बायपास होऊ नये पण वेळ आली तर 5 लाखापर्यंतचं बिल आज शासन मोफत देतंय आणि हे देखील व्हाईट रेशन कार्डवाल्यांना देखील आपल्याला मिळतंय. हा एक खूप मोठं योगदान आपल्या सगळ्यांकडे. अशी एक ना अनेक योजनांचं काम या युती शासनाने केलेलं आहे. जलजीवन सारखं मिशनचं काम या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी हर घर जल या योजनेच्या, या घोषणेच्या माध्यमातून
प्रत्येक घरात नळाचं पाणी गेलं पाहिजे, शुद्ध पाणी गेलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आज या परिसरामधल्या अनेक योजना गेल्या 12 वर्ष बंद होत्या, त्या चालू होऊन प्रत्येक ठिकाणी काम चालू. 12 वर्ष योजना बंद असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टर नव्हते, त्यामुळे जे काही 4 कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना 5-10 कामं मिळाली असतील. त्यामुळे कामाला जरी मागे पुढे उशीर झाला ते ही सगळी कामं काही दिवसात पूर्ण होऊन चांगल्या पद्धतीने पाणी आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. या सगळ्या उपलब्धी या महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून आज केंद्रात सरकार महायुतीचं आहे, पुढच्या काळात महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आहे. जे जे राहिलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याची भूमिका या शासनाच्या वतीने निश्चितपणे असणार. आज आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी मागच्या वर्षी 21ला पूर आला. या पुरामुळे चिपळूण असेल, खेर्डी असेल, आजूबाजूच्या परिसरातील गावं असतील, ही पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. परंतु शासनाने ज्या पद्धतीने मदत केली आणि आदरणीय अजितदादा असतील, जलसंपदा मंत्री आताचे आमचे फडणवीस साहेब असतील, यांनी त्यावेळी गाळ काढण्याचा निधी उपलब्ध करून दिला. म्हणूनच आज यंदा एवढा पाऊस पडून देखील चिपळूण असेल किंवा खेर्डीमध्ये पाणी भरण्याचं प्रमाण झालं नाही, याची आपल्याला सगळ्यांना जाणीव होती. त्यामुळे उद्या आपल्याला हे काम अजून कायमस्वरूपी वेगळ्या पद्धतीने करायचं. या देशाचे जलशक्ती मंत्री आमचे श्रीपाद नाईक साहेब आहे, आमचे सर्वांचे आदरणीय खासदार नारायण राणे साहेब आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून 2200 कोटी रुपयाचा जो प्रकल्प आहे पूरमुक्तीसाठीचा, तो देखील लवकरात लवकर पूर्ण करणं हे आपलं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो की महायुती शासनाच्या माध्यमातून हे काम देखील या राज्याचे मुख्यमंत्री जेवढं जास्तीत जास्त लक्ष देऊन आणि निधीची पूर्तता करून काम देखील करण्याचा प्रयत्न करतील. या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. कामं होत राहणार आहेत, कामं पुढच्या काळात अजून चांगल्या पद्धतीने होणार आहेत. सदाबाईंनी 10 वर्षाच्या कालावधीमध्ये देखील अनेक कामं केली. काही कामं केली म्हणून ती पुढचा टप्पा मी करू शकलो. आणि या सगळ्यामध्ये महायुतीचं सरकार होतं म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडू शकल्या, हे देखील लक्षात घेण्याचं काम आपलं म्हणून. स्वर्गीय निकम साहेबांनी 1958 साली एक सह्याद्री शिक्षण संस्था वयाच्या 19व्या वर्षी उभी केली. एक शाळा सावर्ड्यासारख्या ठिकाणी सुरुवात केली. खेर्डीसारख्या ठिकाणी दाभोळकर असतील, आमचे इतर सर्व मंडळी असतील, आमचे चाळकं कुटुंबीय असेल, त्यांचा सती आणि चिंगरीचा परिवार असेल, या सगळ्यांनी त्या काळात जागा उपलब्ध करून दिली. म्हणून खेर्डीसारख्या ठिकाणी एक चांगलं हायस्कूल देखील निर्माण करण्याचं काम झालं. आज तुम्हाला कदाचित इथून आपला विद्यार्थी कुठेही जाऊ शकेल, पण तो काळ असा होता की जर खेर्डीची शाळा नसती तर अनेक विद्यार्थी आज शिकू शकले नसते. चिंचघर सतीमधले शाळेमुळे आज अनेक विद्यार्थी शिकू शकले, हा देखील विश्वास तुम्हाला दे. कोण काय म्हणतो याच्याकडे बघण्याचं काय कारण नाही. कारण जो एखादी साधी संस्था काढू शकत नाही, एखादी सोसायटी काढू शकत नाही, एखादी बालवाडी काढू शकत नाही, त्यांनी काय टीका केली म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं असं निश्चितपणे नाही. का असे टीकाकार अनेक होते. काल परवा मागची भाषणं काढली असेल तर तेच टीकाकार किती कौतुक करत होते. मग लगेच भूमिका का बदलली हा देखील एक प्रश्न आहे. म्हणजे ही भूमिका सरण्यासारखी ज्याला बदलता येते तोच अशा पद्धतीने सह्याद्री शिक्षण संस्थेवर टीका करू शकतो. माझी भूमिका वेगळी आहे. मी फारसं या टीकाकारांकडे लक्ष देत नसतो. याचं उत्तर 23 तारखेला काय द्यायचं हे तुमच्या सर्वांच्या साक्षीने मदतीने दाखवण्याचं काम आपण निश्चितपणे करू. समोर काय करतो, उमेदवार काय करतो, त्याचं काय काम आहे याच्याशी देणं घेणं नाही. कारण करोनामध्ये आपल्या कंपाऊंडमध्ये कुत्र्याला घेऊन फिरणारे ही लोक ते कधी बाहेर गेली नव्हती, हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे त्या बाबतीत काय बोलावं. पण ज्यांनी आज टीका संस्थेवर केली यांनी लक्षात ठेवावं की तुम्ही केलेली टीका तुमच्या चांगल्यात येणारी आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो, ज्यावेळी तुम्ही संस्थेवर टीका कराल त्यावेळी तुमचा हस्त हा नजीक आलेला आहे, हे लक्षात घेतलं. कारण त्याच्यामुळे आज अनेक विद्यार्थी शिकलेत, घडलेत, त्यांच्याबद्दलच्या भावना तीव्र आहेत. आज तेच उत्तर तुम्हाला त्या पद्धतीने देतील. त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं लक्ष आपण कोणी घालावं असं मला वाटत नाही. निगम साहेबांनी शाळा चालू केल्या, कॉलेज चालू केल्या. त्यावेळी वसंतदादा पाटीलनी DED कॉलेज, BEd कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज दिली. नंतरच्या काळात 4 शाळा
वेगवेगळ्या टप्प्यावर त्या वेळी त्या देण्यात आहे. ही ॲग्रिकल्चर कॉलेजपासून सगळी जी उभारणी केली ती आदरणीय अजितदादांच्या मदतीने म्हणण्यापेक्षा सहकार्याने आपण करू शकलो. पुढं देखील आपल्याला ही व्याप्ती वाढवायची. आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, ही ज्युनियर कॉलेज विनाअनुदानित किंवा विनाअनुदानित शाळा नसत्या तर माझ्या एवढं सुखी आज कोण नसता, ही वस्तुस्थिती आहे. कारण एक ज्युनियर कॉलेज चालवायचं म्हटलं 70 मुलं असतात, 10,000 फी असली तर इथल्या देणाऱ्या चिट्यादारांची संख्या काढलीत तुम्ही, ज्यांनी टीका केली त्यांच्याच चिट्या काढल्या तर निम्मी फी आपली जमा होत नाही. म्हणजे 70 मुलाला 5,000 म्हणजे 3.5 लाख जमा होतात. आणि 8 शिक्षकांचे 20,000 कमी पगार देऊन 20,000 MSc कोण राहत नाही 20,000च्या खाली. त्यामुळे 20,000 8 दुणे 1,60,000 आणि महिन्याचं सायन्स साहित्य आणि सगळं 40,000 म्हणजे 2 लाख. 12 गुणिले 2 24 लाख आणि 3 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये जमा होतात. मला सांगा इथून चिपळूणला गेलं तर किती लाख 1000 फी एक रकमी भरावी लागते. यांचे सगळे मित्र आहेत, किती जण सवलत देतात याचा विचार त्यांनी करावा. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या बाबतीतल्या टीकेला आपण त्याच पद्धतीने डेव्हलपमेंटच्या माध्यमातून उत्तर देण्याची भूमिका आम्ही घेतली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून आपण काम करू. आज वेगवेगळी विषारी टीका करण्याचं काम देखील करतात. खरं म्हणजे ही टीका करण्याची वेळ का आली त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण या सगळ्यांनी अल्पसंख्याक समाजाची मतं लोकसभेला घेतली. किती जणांना यांनी अल्पसंख्याकमधून उमेदवारी दिली हा संशोधनाचा भाग. परंतु आदरणीय अजितदादांनी एक संधी द्यायची वेळ आली विधान परिषदेची, त्यावेळी सर्वसामान्य कुटुंबातला आमचा इंद्रिस नायकवडी सारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करू शकले हे देखील तेवढं महत्त्वाचं. म्हणून त्यांनी टीका केली. काय टीका केली की समोरच्या उमेदवार किती काय चांगला असला तरी त्याला मत म्हणजे भाजपला मत. अरे वा, तुम्ही तर भाजपमध्येच गेले होते, हे विसरले की काय? खेराडेबाईने मॅडमनी डाळ शिजवून दिली नाही म्हणून परत आले ते. ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, निवडणुका येतात जातात, निवडणुका येत जात राहणार आहे. लोकशाहीचा तो एक भाग आहे. कोण हारतो कोण जिंकतो हा देखील लोकशाहीचा एक भाग आहे. परंतु आपण टीका करत असताना एखादी संस्था उद्ध्वस्त करण्याचं काम कधी करायचं नसतं, ही भूमिका माझी देखील. आणि मी सांगितलंय की नागरी पतसंस्थेचा जन्म सावरण्याचा हे देखील तुम्हाला मी आज सांगतो. कधी सांगायची वेळ आली नव्हती, परंतु निकम साहेबांनी त्यावेळी ज्यांनी आज टीका केली त्यांच्यासाठी सोसायटी अभयसिंग राजनच्याकडे भांडण काढून ती पतसंस्था त्यावेळी केली होती. परंतु चालवता न आल्यामुळे दप्तर तसंच बांधून ठेवल्यामुळे आमचे इंडिया ट्रेडिंगचे मोरे साहेब आहेत, तुम्हाला माहिती असेल, जाधव साहेब आहेत, देसाई साहेब आहेत, ह्या तिघांनी इथं फाउंडेशन निर्माण केलं आणि त्या संस्थेमध्ये त्यावेळी मी एक फाउंडर संचालक म्हणून काम करत. नंतर माझ्या बदली गुलाब सुर्वे आले, आज ते अजूनपर्यंत संस्था आहे. ही संस्था आहे, तिचा वापर तुम्ही राजकारणासाठी कितीही करा, मला त्याची पर्वा नाही किंवा चिंता नाही. कारण आपल्याला ही संस्था कुठं मोडीत आणणं किंवा तिला त्रास देणं हा आपला उद्देश नाही. कारण संस्था चालवणं कठीण असतं, संस्था वाढवणं त्यापेक्षा कठीण असतं आणि संस्था एखाद्या क्षणात खाली येणं हे फारसं काय अवघड नसतं. चालवणाऱ्यालाच ती कल्पना असते. ह्याने टीकाकारांनी एक साधे बालवाडी चालवली नाही, त्यामुळे उभारणीचं काम त्यांना काय करणार आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे असल्या लोकांच्या टीकेकडे आपण लक्ष न देता, विचलित न होता आपण आपलं काम करत राहूया. एकजूट महायुतीची हीच खऱ्या अर्थाने आपली तुमची आमची ताकद आहे. सदाबाई जवळ आहेत, मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांनी पहिल्याच दिवशी सगळ्यांना सांगितलं की काय विचार करायचा नाही, लगेचच्या लगेच प्रचारात उतरायचं. आणि मी आज अजितदादांना सांगितलं, मला आमचा व्हिडिओ कॉलवर एक बैठक होती. मी म्हटलं महाराष्ट्र राज्यात महायुती म्हणून जर कुठं चांगलं काम चाललं असेल ते चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातच जास्त जोरात चाललेलं आहे. हे देखील महत्त्वाचं कारण दादांनी सगळ्या गोष्टी विचारल्या, कोण कसं आहे, म्हटलं सगळे चांगलं काम करत आहे त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही. आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर आणि प्रयत्नाने निवडून येण्याबद्दल काही चिंता नाही. महायुतीचं शासन आहे,
आपल्याला काम करायचं आहे, ते पॉझिटिव्ह काम करायचं आहे. इथून पुढच्या काळात देखील पॉझिटिव्ह काम करण्याची संधी आपण या निमित्ताने घेऊया. मी अबुशेठ असतील, विनोद असेल, त्याचे सर्व सहकारी असेल, त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे जयंत शेठ असतील, सुनील, इतर सर्व त्यांचे सहकारी असतील, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की काही वादविवाद न ठेवता आपण सर्वजण एकमेकाच्या विरुद्ध लढून देखील ह्या निवडणुकीसाठी महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा या एका उद्देशाने आपण सगळेजण एकत्र आलात. आणि ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. एक वेगळी ऊर्जा आणि दिशा देण्याचं काम आजच्या खेर्डीच्या या सभेने निश्चितपणे केलेलं आहे. हेच काम पुढं आपण सगळ्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीने करूया. मी मगाशी म्हटलंय की येणारे 15 दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या. मी म्हणजेच तुम्ही उमेदवार आणि पुढेही मी म्हणजेच तुम्ही आमदार असणार. का आमदार झालं म्हणून कधी मी नि सदाबाई कधी आम्ही हवेत केलं नाही. जनतेच्या सर्वसामान्याची नाळ जोडून आम्ही त्याच पद्धतीने आजही उद्याही राहणार आहोत. त्यामुळे इथून पुढच्या काळात देखील महायुतीच्या कार्यकर्त्याला जपणं हे आमचं सर्वांचंच, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचं काम आहे. त्यामुळे ही युती फक्त आजच्या विधानसभेपुरती नसेल, तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण सगळेजण संघटितपणे लढूया आणि चांगल्या पद्धतीचं यश मिळवूया. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक तुमच्या आभार देखील व्यक्त करतो. वडीलधारांबद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. इथं मला जाताना एक सूचना आली होती की उमेदवार पण आपल्या सती हायस्कूल असे अनेक जण आहेत की ज्यांना निकम साहेबांनी माणसं घडवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर फारसं न बोलता सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.